कशाला आली होतीस? खरं खरं सांग, का आली होतीस इथे? आणि काय हे असा वेश पालटून कशासाठी आली होतीस? काय उद्देश काय होता बोल? मी अनिकाचा मेकअप करायला आलो होतो. काय चोरलंयस? दाखव काय चोरलंयस? व्हिडिओ हुडकायला आलो होतो मी. तोच व्हिडिओ ज्याच्या जीवावर तुम्ही साखरपुडा ठरवलाय. प्राजक्ताचा व्हिडिओ. आम्हासनी सगळं कळलंय. हा चरणकडनं तुम्ही तो व्हिडिओ घेतलाय आणि नयनतारा मॅडमला तुम्ही ब्लॅकमेल करताय. अच्छा अच्छा, म्हणजे तू त्या व्हिडिओ पर्यंत पोहोचलीस तर? होय. आणि आता यो तुमचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणतो की नाही बघाच. नको नको, असं नको करू, असं करू नकोस. कमी थांब. हा घे माझा फोन. यातला तो व्हिडिओ डिलीट कर. खरंच डिलीट कर. पुन्हा अशी चूक नाही करणार. मला काही मूर्ख समजते काय ग? तू एकदा डिलीट केलेलं आहेस. अशा 50 कॉप्या ठेवलेल्या आहेत मी. स्वतःला फार शाणी समजतेस ना तू. कोण? मग कोणाला दाखवायचंय? मग तुला तुझ्या त्या अन्नपूर्णा आजींना दाखवायचंय? म्हणजे जी गोष्ट मी टाळायला बघते तीच तुला सगळीकडे जग जाहीर करायची आहे. तू कशाला त्रास घेते? मी करते ना हा व्हिडिओ व्हायरल. मग आपण ना एक छानपैकी असं काम करू. आपण आपल्या प्राजक्ताला ना सगळीकडे कसं असं फेमस करू. हीच ती जिच्यावर आहे ना अत्याचार झाला होता. हीच ती. आणि मग या बातमीने आपली प्राजू जीव देईल. आणि मग तिच्या आत्महत्येचं सगळं जे काही बालंट असेल ते आपोआप तुझ्यावर येईल. कळतंय? मला तर याच गोष्टीची काळजी वाटते की नयनताराला जेव्हा ही गोष्ट कळेल तेव्हा ती तुझं काय करेल विचार कर. विचार कर की प्राजक्ताच्या हत्येचं कारण आपल्या डोक्यावर घ्यायचं का गपगुमान ही गोष्ट जशी होती तशी होऊ द्यायची. हा, आता तिच्या हत्येचं बालन जर तू स्वतःहून तुझ्या डोक्यावर घ्यायला तयार असशील तर ठीक आहे. ज्या घटकेला तू हा व्हिडिओ नयनताराकडे नेशील त्याच वेळेला मी हा व्हिडिओ व्हायरल करेन. किती मज्जा येईल ना? खूप मज्जा येईल. नीट कान देऊन ऐक. या सगळ्या गोष्टी घडायला नको तर गपगुमान इथून निघून जायचं. आणि यापुढे या बंगल्याच्या आजूबाजूला दिसायचं सुद्धा नाही. एक घाई करायला हवी. अंगठी घालायची घाई करायला हवी. निंग्या का काय झालं? कमळे त्या चरणचा पत्ता सापडलाय. आपल्याला झाडदिशी जावं लागेल. निंगी कोणाशी बोलते? अरे तर कमी. होय अगं, मी तुमचं फोनवर बोलणं ऐकलंय. कामिनी आजी काहीतरी करायच्या आधी चरणला गाठला पाहिजे. चल चल. मी वेषांतर करून का आली आणि मला का नाही भेटली आल्यावर? अरे चाललंय काय नक्की? रेश, रेश मी आले. अनिका, रेश. अरे रेश.
हे काय सुरू आहे? काय सुरू आहे इथे? ऋषी सर, अहो या चरणने प्राजक्ता संघ जबरदस्ती केलेली त्याचा व्हिडिओ काढलेला आणि तोच व्हिडिओ कामिनी आजीने घेतला ना नयनतारा मॅडमला दाखवून ब्लॅकमेल केलं. अरे म्हणूनच तुमचा अनिका संघ साखरपुडा होता. एक्सक्यूज मी, ऋषा कुठे पाहिलं का तुम्ही? खालती आहे का तो? नाही मॅडम, मी केव्हापासून खालीच काम करते. ऋषी सर खाली आलेच नाहीत. कदाचित ते बाहेर गेले असतील. बाय यू गो. आता आमच्या एंगेजमेंटसाठी जस्ट 1 तास राहिला आणि असा कसा कुठे जाऊ शकतो? ओ गॉड, ऋषला माझ्याशी एंगेजमेंट करायची नाहीये म्हणून तो कुठे पळून तर नाही ना गेला? असं कसं कुठे नाहीये? मला माझा ऋष हवाय. ऋष कुठे? ऋष असा कसा कुठे पण जाऊ शकतो? माझं तुम्हाला कसं करू शकतो? काय अनिका, ऋषी काय इतका बेजबाबदार नाहीये. आणि तूही इतकी बेजबाबदार नाहीये, लक्षात आहे ना? आई, मी ऋषीचा फोन ट्राय करतोय, रिंग वाजते पण तो फोन उचलतच नाहीये. नयनतारा आंटी, व्हॉट इज दिस रबिशा? व्हॉट इज दिस? तुम्हाला लक्ष नाही ठेवता आलं? तुमचा मुलगा आहे ना तो? मग असं कसं चाललं गेलं आमचं एंगेजमेंट? आज तो यायला पाहिजे, त्याला शोधून आणा. अनिका, तोंडावर जरा. कुणाशी बोलतेस याचं भान ठेव तू. रागिणी, अगं जरा समजाव लेकीला. हो समजवते. अनिका, अनिका इकडे ये. तुझं काय चाललंय? जरा शांतता राहा, धीर धर. हे बघ, ऋषी लहान नाहीये आणि तसंही तो नयनताराच्या शब्दाच्या बाहेर नाहीये, तर टेन्शन घेऊ नकोस. तो येईल, बाहेरच गेला असेल.